हा किलबिलाट तुम्ही ऐकताय ना, हा दुसरा कोणाचा नसून तो आहे हजारो वटवाघळांचा। खरं तर वटवाघळं म्हटलं की त्यांच्याबद्दलच्या समाजामध्ये अनेक अंधश्रद्धा, गैरसमजुती, रूढी आपणाला ऐकायला मिळतात। एखादा हॉरर सिनेमा बघायला गेलं तर त्यामध्ये हॉरर डेस्टिनेशन दाखवताना वटवाघळांचा वावर नक्कीच दाखवला जातो आणि भीतीदायक चित्र निर्माण केलं जातं। पण तसं आहे का? तर नाही। खरं तर वटवाघळं ही शेतकऱ्यांचे मित्र आहेत। भारतामध्ये वटवाघळांच्या 119 प्रजाती आढळून येतात। त्यामध्ये 15 फळहारी, 90 पेक्षा जास्त कीटक व मांसभक्षी आहेत। पाहायला गेलं तर फळहारी वटवाघळांच्या माध्यमातून झाडांच्या बियाचे विस्तारीकरण, जंगलाचे पुनरुज्जीवन तसंच काही वनस्पतींचं परागीकरण आणि बीजप्रसार केलं जातं। 70% जास्त फळं ही मनुष्य प्राणी खातात आणि या फळांच्या परागीकरणाच्या बाबतीत आणि बीजवाहक म्हणून वटवाघळांचा मोलाचा वाटा आहे। आणि अशाच वटवाघळांची कॉलनी कोल्हापूर शहरामध्ये भरवस्तीत आहे। ती कुठे? तर ती वसली आहे ऐतिहासिक टाउन हॉल उद्यानामध्ये। ही कॉलनी 70 ते 80 वर्षांपेक्षा जुनी असून या ठिकाणची प्राचीन व दुर्मिळ झाडे हजारो वटवाघळांची नैसर्गिक आश्रयस्थाने बनलेत आणि या ठिकाणी ती आनंदाने राहत असताना आपणाला पाहायला मिळतात। अन्नाच्या शोधात एका रात्री 40 ते 50 किलोमीटरचा प्रवास करून ती पुन्हा मूळ जागी परततात आणि दिवसा निवांत झाडावर लटकून आराम करताना बघायला मिळतात। यामध्ये दिवसभर अंग खाजवणं, पंखाची उघडझाप करणं, गोंधळ करणं, ओरडणं, तापमान नियंत्रित करण्यासाठी अंग झाकून घेणं अशा दिनचर्या त्यांच्या माध्यमातून घडत असताना आपणाला पाहायला मिळतात, तेही भर दिवसा। खरं तर जंगलांमध्ये, दऱ्याखोऱ्यांमध्ये अधिवास असणारी वटवाघळं कोल्हापुरात भरवस्तीजवळ असणारा हा त्यांचा अधिवास दुर्मिळच आहे आणि तो कायम ठेवायचा असेल तर आपणालाही काही खबरदारी घेणं गरजेचं आहे। फटाके वाजवणे, आग धूर करणे, मोठ्या आवाजात गाणी लावणे, गोंगाट करणे या गोष्टी टाळायलाच हव्यात। तर तुम्ही जर निसर्ग अभ्यासक, प्राणीप्रेमी, पक्षीप्रेमी असाल तर नक्कीच निसर्ग विविधतेने नटलेल्या या ठिकाणाला आणि विशेषतः या वटवाघळांच्या कॉलनीला एकदा नक्की भेट द्या।